हाय नमस्कार. असं आम्ही फुलांची पण बरीच झाडं लावलेली आहेत. झेंडू तर आम्ही जी झेंडूची मागच्या वर्षी जी फुलं होती त्यापासूनच सुकून तो झेंडू लावलेला आहे. आणि इथे माझ्या मागे तुम्हाला दिसत असेल की मोगरा आहे आणि आपली सदाफुली आहे, मग गुलाब आहे आणि त्यात अजून एक खास फूल म्हणजे आम्ही कमळाचं रोप पण लावलेलं आहे. कमळाच्या बिया ॲमेझॉनवरून मागवल्या होत्या आणि त्या जर्मिनेट करून मग तशा त्या बिया मग लावल्या आणि त्याला चांगली आता हळूहळू छान पानं फुटलेली आहेत. पण कमळ ऑफकोर्स त्याला बराच वेळ लागणार, बरेच महिने लागणार. सो बघूया. या कमळाच्या बिया मागवल्यात आणि ॲमेझॉनवरून, ज्या की या अशा दिसत आहेत. आणि त्याला ऑलरेडी त्या लोकांनी असं कट मारलं आहे ओके. इकडे, सो दॅट आपल्याला ते घासायची आणि हे करायची गरज नाही आहे. सो हे त्यांनी इन्स्ट्रक्शन दिलं आहे की ते वॉर्म वॉटरमध्ये ठेवा 70 to 80 फॅरनहाइट. एव्हरीडे वॉटर चेंज करा. मग स्प्राउट झाले की मग पॉन्ड किंवा ह्याच्यामध्ये थोडीशी खाली शॅलो सॉईल टाकून टाका. सो आता मी ह्या सगळ्या 10-12 बिया टाकतो. ओके. त्याच्यात गरम म्हणजे थोडंसं वॉर्म वॉटर घेतलं आहे आणि आता भिजत टाकायचे. सो हे जे भिजत घातलेल्या बिया आहेत त्याला कोंब पण आले आहेत. त्या बिया आहेत कमळाच्या. सगळ्या बियांना आलंय ना? 3-4 फक्त नाही त्या काढून टाकले. पाणी टाकलं की त्याच्यामध्ये आपोआप असं ते बरोबर सरळ होतं. चिखल टाकलेलं मी याच्यात सगळं, तर चिखला ते सूर्य इथे वरतीच आहे आणि त्याचं रिफ्लेक्शन पडतंय, चमकतंय. आणि कमळाचं पण पानं पण बरीच मोठी झाली आहेत. कमळ कधी येणार आहे माहीत नाही. ऊन जास्त नाही आहे त्यामुळे ते स्लोमध्ये सोलर चालू आहे. आता परत ऊन आलं आहे थोडं.